तर पुन्हा जंतर-मंतर प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर CJPचा नव्या शिक्षण मंत्र्यांना इशारा काय? कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. असं असलं तरी CJPने पुन्हा एकदा आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण मंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतर कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीतील आंदोलन थांबवण्याची घोषणा केली आहे. आता CJPचे प्रवक्ते आशुतोष रांका यांनी पार्टीच्या आगामी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. आता CJP संपूर्ण देशभरात जाऊन इतर मुद्देही उपस्थित करणार आहे. रांका यांना म्हटलं की CJP हे तरुणांसाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ आहे. त्यामुळे आता इतर महत्त्वाचे प्रश्नही या माध्यमातून मांडले जातील. या देशातील तरुण जागे झाले आहेत. त्यांनी आपल्या हक्कांसाठी लढा दिला आहे. त्यांनी योग्य गोष्टीसाठी संघर्ष केला आहे. पुढे बोलताना आशुतोष रांका यांनी सांगितलं की नीट पेपर फुटीनंतर आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलेल्या सर्व कुटुंबांचा आम्ही विचार करत आहोत. पेपर फुटीमुळे ज्यांचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे अशा लाखो कोट्यवधी विद्यार्थ्यांचाही आम्ही विचार करत आहोत. आज काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. पुढे जो कोणी शिक्षण मंत्री बनेल त्यांनी प्रामाणिकपणे आणि उत्तरदायित्वाने आपले काम करावे अशी आम्हाला अपेक्षा आहे. ज्याप्रमाणे आम्ही शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला त्याचप्रमाणे आता संपूर्ण देशभरात जाऊन इतर प्रश्नही मांडू. या देशातील तरुणांसाठी जे काही करावे लागेल ते आम्ही करू. प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याची जबाबदारी. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे. त्यांच्या ग्राहक व्यवहार मंत्रालयासोबतच त्यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाची जबाबदारीही देण्यात आली आहे. राष्ट्रपती भवनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्ल्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकारण्यात आला असून प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.